नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 12 एप्रिल 2025 आणि आजच्या जेवढ्याही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका। चला तर मग सेशनला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, कोणत्या शहराच्या महापौरांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सिटी की ऑफ ऑनर प्रदान केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लिस्बन। लिस्बन या शहराच्या महापौरांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सिटी की ऑफ ऑनर प्रदान केला आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिस्बन, जी की पोर्तुगालची राजधानी आहे, तेथील महापौर कार्लोस मोएडास यांनी सिटी की ऑफ ऑनर प्रदान केला आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पोर्तुगालच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत। या दरम्यान त्यांना सिटी की ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले आहे। आता आपण पोर्तुगालबद्दल जाणून घेऊयात। पोर्तुगाल हा दक्षिण युरोपीय देश आहे। याची राजधानी आहे लिस्बन। येथे चलन वापरले जाते युरो। पोर्तुगालचे अध्यक्ष आहे मार्सेलो रेबेलो डी सौसा व पोर्तुगालचे पंतप्रधान आहेत लुईस मॉन्टेनेग्रो। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न दुसरा आहे, एक राज्य एक आरआरबी धोरण कोणत्या मंत्रालयाने जाहीर केले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अर्थ मंत्रालय किंवा वित्त मंत्रालय। एक राज्य एक आरआरबी धोरण हे अर्थ मंत्रालयाने जाहीर केले आहे। अलीकडेच वित्त मंत्रालयाने एक राज्य एक आरआरबी धोरण जाहीर केले आहे। हे धोरण 1 मे 2025 रोजी लागू केले जाणार आहे। प्रादेशिक ग्रामीण बँकेची कार्यक्षमता वाढविणे आणि 43 आरआरबी एकमेकांमध्ये विलीन करून 28 आरआरबी तयार करणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे। यापूर्वी 2004-05 मध्ये 3 टप्प्यात आरआरबी बँकांचे विलिनीकरण सुरू करण्यात आले होते, ज्या अंतर्गत 2020-21 पर्यंत विलिनीकरण 196 वरून 43 आरआरबी पर्यंत कमी करण्यात आले होते। याचा फायदा असा होणार आहे की लहान आणि कमी कार्यक्षम आरआरबी विलीन केल्या जातील, जेणेकरून ते अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतील। कमी आरआरबीमुळे आपापसात स्पर्धा कमी होईल आणि ते चांगले काम करू शकतील। आता आपण प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजेच आरआरबीज बद्दल जाणून घेऊयात। प्रादेशिक ग्रामीण बँका किंवा आरआरबीज या सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत, ज्या ग्रामीण भागातील शेतकरी आणि लहान उद्योजकांना बँकिंग सेवा आणि कर्ज प्रदान करतात। प्रादेशिक ग्रामीण बँक कायदा 1976 अंतर्गत आरआरबीची निर्मिती करण्यात आली। 2 ऑक्टोबर 1975 रोजी पहिले 5 आरआरबी तयार करण्यात आले। आता आपण आरआरबीमध्ये कोणाची भागीदारी असते ते बघूयात। सरकारचा 50% वाटा असतो, प्रायोजक बँकांचा 35% वाटा असतो व राज्य सरकारांचा 15% वाटा असतो। आता आपण आरआरबीची संख्या किती आहे ते बघूयात। भारतात सध्या 43 आरआरबीज आहेत व आंध्र प्रदेशात सर्वाधिक 4 आरआरबी आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न तिसरा आहे, भारतात पहिली रग्बी प्रीमियर लीग कोठे आयोजित केली जाईल? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मुंबई, महाराष्ट्र येथे भारतातील पहिली रग्बी प्रीमियर लीग आयोजित केली जाणार आहे। भारतात प्रथमच आयोजित होणारी रग्बी प्रीमियर लीग 1 जून ते 15 जून 2025 दरम्यान मुंबई येथे आयोजित केली जाईल। रग्बी प्रीमियर लीग एक फ्रेंचायझी आधारित रग्बी स्पर्धा आहे। रग्बी इंडिया आणि GMR स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ही लीग आयोजित करण्यात येणार असून यामध्ये 6 शहरातील संघ सहभागी होणार आहेत। आता आपण रग्बी इंडियाबद्दल जाणून घेऊयात। भारतातील रग्बी खेळांसाठी हे एक प्रशासकीय मंडळ आहे। रग्बी इंडियाची स्थापना 1995 मध्ये झाली। याचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे। रग्बी इंडिया याला 1999 मध्ये वर्ल्ड रग्बीकडून मान्यता मिळाली आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न चौथा आहे, भारतातील महिला आणि पुरुष 2024 निवडक निर्देशक आणि डेटा या अहवालाची 26वी आवृत्ती कोणत्या मंत्रालयाने प्रकाशित केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय। या मंत्रालयाने भारतातील महिला आणि पुरुष 2024 निवडक निर्देशक आणि डेटा या अहवालाची 26वी आवृत्ती प्रकाशित केली आहे। हा अहवाल दरवर्षी प्रसिद्ध केला जातो, ज्याचा उद्देश आर्थिक समावेशाच्या क्षेत्रातील लिंग आकडे सांगणे हा आहे। आता आपण या अहवालातील प्रमुख मुद्दे बघूयात। देशातील एकूण बँक खात्यांपैकी 39.2% महिलांकडे आहेत
ग्रामीण भागात ही संख्या 42.2% आहे. एकूण बँक ठेवींमध्ये महिलांचे योगदान 39.7% आहे, जे आर्थिक सक्षमीकरण दर्शविते. महिलांची डीमॅट खाती 6.67 दशलक्षवरून 27.71 दशलक्ष झाली आहे, जी 4 पटीने वाढली आहे. भारतातील एकूण मतदारांची संख्या 1952 मध्ये 173.2 दशलक्षवरून 2024 मध्ये 978 दशलक्ष झाली आहेत. 2024 मध्ये महिलांचा मतदानाचा दर 65.8% होता, जो की 2019 मध्ये 67.2% होता. म्हणजेच 2024 मध्ये हा दर कमी झाला आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 5वा आहे, नोमॅड पासपोर्ट इंडेक्स 2025 नुसार कोणत्या देशात सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आयर्लंड. नोमॅड पासपोर्ट इंडेक्स 2025 नुसार आयर्लंड देशाकडे सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहे. नोमॅड कॅपिटलिस्ट पासपोर्ट इंडेक्स 5 महत्त्वाच्या घटकांवर आधारित 199 राष्ट्रीयत्वांचे मूल्यांकन करते. यामध्ये व्हिसामुक्त प्रवास, कर आकारणी, जागतिक धारणा, दुहेरी नागरिकत्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्य या सर्व मूल्यांवर ही इंडेक्स ठरविली जाते. या यादीत स्वित्झर्लंड, ग्रीस, पोर्तुगाल, माल्टा, इटली, लक्झेंबर्ग, फिनलँड, नॉर्वे आणि UAE हे देश टॉप 10 मध्ये आहेत. आयर्लंडने 109 गुण मिळवून नंबर 1 चे स्थान पटकाविले आहे. भारत 47.5 गुणांसह 148व्या स्थानावर आहे आणि कोमोरोससोबत तो बरोबरीत आहे. ही या यादीची 9वी आवृत्ती आहे, ज्यामध्ये 20 स्रोतांकडून मिळालेल्या डेटाचा वापर करून 199 देश आणि प्रदेशांची क्रमवारी लावण्यात आली आहे. या यादीत अफगाणिस्तान, येमेन, इरिट्रिया, इराक आणि पाकिस्तान हे सर्वात खालच्या 5 देशांमध्ये आहेत. म्हणजेच या देशातील पासपोर्ट जगातील सर्वात कमकुवत पासपोर्ट आहे. आता आपण आयर्लंडबद्दल जाणून घेऊयात. आयर्लंड हे उत्तर युरोपातील एक बेट आहे. याची राजधानी आहे डब्लिन. आयर्लंडमध्ये भाषा बोलली जाते आयरिश आणि इंग्लिश व येथे चलन वापरले जाते युरो. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 6वा आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती केव्हा साजरी करण्यात येते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 11 एप्रिल. 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात येते. महात्मा फुले हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत व जातीविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातीव्यवस्थेचे निर्मूलन आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. आता आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल अजून माहिती जाणून घेऊयात. महात्मा फुले हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातीविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातीव्यवस्थेचे निर्मूलन आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य महात्मा फुले यांनी केले आहे. महात्मा फुलेंचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये सातारा येथे झाला. महात्मा फुले यांच्या पत्नीचे नाव सावित्रीबाई फुले होते. महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. ज्योतिरावांनी 1848 मध्ये भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. तसेच आपल्या अनुयायांसह त्यांनी सत्यशोधक समाजाची देखील स्थापना केली. शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या त्यांच्या खालील ओळी प्रसिद्ध आहे, ज्या आहेत, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तेविना क्षुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. असे शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या महात्मा फुले यांच्या या प्रसिद्ध ओळी आहेत. महात्मा फुलेंचे काही पुस्तके व ग्रंथ देखील प्रसिद्ध आहेत. त्या आता आपण बघूयात. यामध्ये शेतकऱ्यांचे आसूड, गुलामगिरी, अस्पृश्यांची कैफियत, सार्वजनिक सत्यधर्म, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड ही महात्मा फुले यांची प्रसिद्ध पुस्तके व ग्रंथे आहेत. महात्मा फुले यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 मध्ये वयाच्या 63व्या वर्षी पुण्यामध्ये झाला. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 7वा आहे, जैन धर्माच्या कोणत्या तीर्थंकराच्या जन्माच्या स्मरणार्थ महावीर जयंती साजरी केली जाते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 24वे तीर्थंकर. जैन धर्माच्या 24व्या तीर्थंकरांच्या जन्माच्या स्मरणार्थ महावीर जयंती साजरी केली जाते. भगवान महावीर हे जैन धर्माचे 24वे आणि शेवटचे तीर्थंकर होते. महावीर जयंती हा जैन धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण आहे, जो भगवान महावीरांच्या जन्माचे स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो.
महावीर जयंतीच्या दिवशी भगवान महावीरांचे अनुयायी त्यांच्या शिकवणींचे स्मरण करतात, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आणि भक्तिभावाने विविध धार्मिक विधी करतात. यंदा महावीर जयंती 10 एप्रिल रोजी साजरी करण्यात आली. भगवान महावीर यांचा जन्म राजा सिद्धार्थ आणि राणी त्रिशला यांच्या पोटी बिहारमधील कुंडलग्राम येथे 540 इसवी सन पूर्वमध्ये झाला. त्यांची आई त्रिशला ही लिच्छवी प्रमुख चेतक यांची बहीण होती. भगवान महावीरांनी आपल्या मुकुटाचा त्याग केला आणि वयाच्या 30व्या वर्षी सर्व प्रकारच्या सांसारिक सुखापासून दूर राहून 12 वर्षे तपस्वी म्हणून घालविली. महावीरांनी अहिंसा, सत्य, अस्तेय म्हणजे चोरी न करणे, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह यांचे तत्त्वज्ञान शिकविण्यासाठी भारतभर प्रवास करून 30 वर्षे घालविली, जी नंतर जैन धर्माची मूलभूत तत्त्वे बनली. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 8वा आहे, तामिळनाडू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयावरून राज्यपालांना किती महिन्यात पुनर्विचारासाठी विधेयक विधानसभेकडे परत करावे लागेल? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 3 महिने. तामिळनाडू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यपालांना 3 महिन्यात विधेयक पुनर्विचारासाठी विधानसभेकडे परत करावे लागणार आहे. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूच्या राज्यपालांनी राष्ट्रपतीच्या संमतीसाठी 10 विधेयके राखून ठेवली आहेत, ती बेकायदेशीर आणि रद्दबातल आहेत असे घोषित केले. न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. संविधानानुसार घटनेच्या अनुच्छेद 200 मध्ये असे म्हटले आहे की जेव्हा राज्यपालांना विधेयक पाठविले जाते तेव्हा त्यांच्याकडे 4 पर्याय असतात. 1 म्हणजे विधेयकाला संमती देणे, 2 विधेयक रोखणे, 3 बिल पुनर्विचारासाठी परत पाठविणे व 4 विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवणे. परंतु या लेखात एक महत्त्वाची तरतूद देखील दिली आहे, ती म्हणजे राज्यपाल शक्य तितक्या लवकर पुनर्विचारासाठी मनी बिल वगळता कोणतेही विधेयक परत करू शकतात. राज्यघटनेमध्ये राज्यपालांविषयी तरतूद कलम 153 मध्ये दिली आहे व राज्यपाल मंत्री परिषदेच्या सल्ल्यानुसार चालेल अशी तरतूद कलम 163 मध्ये दिली आहे. या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात त्यांनी म्हटले आहे की अशी निष्क्रियता घटनाबाह्य, मनमानी आणि लोकशाही तत्त्वांचे उल्लंघन आहे. राज्यपाल हा सम्राट किंवा स्वतंत्र निर्णय घेणारा नसतो, असे सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निर्णयात म्हटले आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न 9वा आहे, डोकरा कला प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, छत्तीसगड. डोकरा कला प्रामुख्याने भारतातील छत्तीसगड या राज्याशी संबंधित आहे. ही कला डोलकारा दामर जमातीने बनविली आहे, जे छत्तीसगड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंडमधील पारंपरिक धातू कलाकार आहेत. डोकरा कलेचा उगम सिंधू संस्कृतीतून झाला असे मानले जाते, कारण डोकरा कलामध्ये लॉस्ट वॅक्स कास्टिंग तंत्र वापरले जाते आणि मोहनजोदारोची डान्सिंग गर्ल या तंत्राचा वापर करून तयार करण्यात आली होती. 2018 मध्ये तेलंगणातील आदिलाबाद डोकरा आर्टलाही GI टॅग देण्यात आला आहे. आता आपण डोकरा कलेची काही वैशिष्ट्ये बघूयात. यामध्ये प्राणी, देवता, नृत्याच्या आकृती, दागिने इत्यादींच्या सुंदर रचना केल्या जातात. या कलेचा प्रत्येक तुकडा हाताने बनविला जातो, म्हणून कोणतेही 2 तुकडे एकसारखे नसतात. पुढील प्रश्न बघूयात. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10 आहे, नुकतेच निधन झालेले राम सहाय पांडे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लोकनृत्य. नुकतेच निधन झालेले राम सहाय पांडे हे लोकनृत्य या क्षेत्राशी संबंधित होते. राम सहाय पांडे यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले आहे. राम सहाय पांडे हे राय लोकनृत्यासाठी ओळखले जात होते. राय नृत्य हे मध्य प्रदेशातील लोकनृत्य आहे. आता आपण राम सहाय पांडे यांच्याबद्दल जाणून घेऊयात. ते मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील आहे. 2022 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. तसेच 1980 मध्ये नृत्य शिरोमणी ही पदवी देखील राम सहाय पांडे यांना मिळाली आहे. मध्य प्रदेश सरकारने आदिवासी लोककला परिषदेत त्यांची नियुक्ती देखील केली होती. आता आपण हनुमान जयंतीबद्दल जाणून घेऊयात. आज आहे 12 एप्रिल व आजच्याच दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. तर आता आपण हनुमान जयंतीबद्दल जाणून घेऊयात. हनुमान जयंती म्हणजे हिंदू देवता हनुमान यांचा जन्मदिवस होय. भारतातील बहुतेक उत्तरेकडील राज्यांमध्ये हा उत्सव चैत्र म्हणजे चैत्र पौर्णिमा या हिंदू महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. हनुमान हा विष्णूचा अवतार असलेल्या रामाचा उत्कट भक्त मानला जातो,
जो त्याच्या अढळ भक्तीसाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. हनुमान यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी येथे झाला असे मानले जाते. या दिवशी उत्तर भारतात विशेष रूपाने व्रत उपवास यांचे पालन केले जाते. हनुमान चालिसा याचा पाठ या दिवशी करणे महत्त्वाचे मानले जाते. वानरगणांचा मुख्य केसरी आणि त्याची पत्नी अंजनी यांचा हनुमान हा पुत्र आहे अशी हिंदू धर्मातील प्रचलित धारणा आहे. हनुमान हा श्रीरामांचा निस्सीम भक्त असल्याच्या कथा वाल्मिकी रामायणात आढळतात. भारतात रामकथा प्रसिद्ध असून हनुमानाची भक्ती ही सुद्धा प्रसिद्ध पावलेली आहे. मारुतीला शेंदूर, तेल तसेच रुईची फुले आणि पाने अर्पण करण्याची प्रथा आहे. रामदास स्वामी यांनी रचलेले भीमरूपी महारुद्रा हे मारुती स्तोत्र महाराष्ट्रात उपासनेचे मुख्य स्त्रोत मानले जाते. भारतातील प्रत्येक राज्यात हनुमान जयंतीचा उत्सव वेळ आणि परंपरेनुसार बदलतो. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अशा प्रकारे इथे आपले संपूर्ण प्रश्न झालेले आहेत. मी आशा करते तुम्हाला सर्व प्रश्न समजले असतील. तुम्हाला सर्व प्रश्न कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर देखील करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन डेली करंट अफेअर्ससाठी डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.